किती उंच आहे हे. कशी उतरू मी आता? वाचवा, कोण आहे तिकडे? अरे ओरडून ओरडून घसा बसेल आणि मग बसेल शांत. बस. अहो, वाचवा, कोण आहे तिकडे? स्वामी, स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. जे संकट दिसतं त्यापासून माणूस सावध होतो, पण जे दिसत नाही ते जास्त घातक असतं. विश्वास टिकून राहिला तर संकट कितीही मोठं असलं तरी ते पराभूत होतं. का कोणाच ठाऊक, पण मला ती खूप आवडलीये. असं असं पहिल्यांदा कोणाला तरी बघून वाटतंय मला की पुन्हा बोलावं, पुन्हा भेटावं. आणि स्वामी पण मला बोलले की माझं लग्न पुढच्या पौर्णिमेला होणार आहे. असं तर नाहीये ना की छे छे, मी काही विचार करतोय. मला तर असं वाटतंय की माझं लग्न तिच्याशीच व्हावं. वाचवा, वाचवा. आता मला कोणीतरी हाक मारते असा भास झाला. वाचवा, कोणी आहे का? वाचवा. तुला इथं कोणी वाचवायला येणार नाही. कोणी आहे? कोण? चल का, आवाज बंद कर. चल. आता मला तिचे आवाज ऐकवायला लागलेत. नाही नाही, सतत तिच्या विचारात चाललोय ना, म्हणून होत असेल कदाचित. आई, किती सुंदर आहेत ग या बांगड्या. अगं थांब, का? तुझ्या लग्नाच्या दिवशी भरायच्या आहेत तुझ्या हातात. अगं पण मला खूप आवडल्या. हो ना, माझ्या यमुनाला अगदी शोभून दिसतील. तुझ्या संसाराच्या पहिल्या दिवशी ह्याच बांगड्या भरायच्या आहेत. अरे देवा, हा चुडा कसा वाढला? हा तर मी माझ्या यमुनासाठी घेतला होता, तिच्या लग्नासाठी, तिच्या संसाराच्या पहिल्या दिवशी तिच्या हातात भरायचा म्हणून. मग हा वाढला कसा? या झटापटीत वाढला असेल बहुतेक. स्वामी देवा, माझ्या यमुनाला काही होणार तर नाही ना? चौकटीवरची जी घोड्याची नाल अशी अचानक कशी बरं निखळली? हे सगळं काय घडतंय? माझ्या यमुनाच्या बाबतीत काही वाईट घडणार आहे का? तिच्या सुखावर, तिच्या संसारावर काही संकट तर येणार नाही ना? यमुना, यमुना थांब! यमुना थांब! कुठे चाललीस? यमुना, नाही नाही, या सगळ्याचा काय संबंध आहे? मला असं का जाणवत आहे की काहीतरी अघटित घडणार आहे. माझ्या लेकीला काही होणार तर नाही ना? माझं डोकं का दुखतंय? हात मला का गरगरताय? स्वामी, स्वामी, आई गा! स्वामी, कुठे कुठे आहात तुम्ही? स्वामी, 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 माझ्या लेकीची काळजी घ्या. आई, आई गा! आई, आई, स्वामी, स्वामी, स्वामी.
संकट दारात येण्याआधीच आईचं मन त्याची चावल घेतं आणि मग ते अस्वस्थ होतं. जगातल्या सगळ्या नात्यांमध्ये आईचं नातं अद्भुत असतं. संकट आधी नियतीला कळतं आणि तिच्या वेदना आईच्या हृदयाला. पण जे घडतं आणि जे घडणार असतं त्याची वेदना आणि भीती सगळ्यात जास्त असते. मन 100 संकटांची कल्पना करतं, पण सत्याचा मार्ग वेगळाच असतो. ज्या आईच्या हाकेत प्रेम असतं तिची हाक आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा ती लेकराच्या रक्षणासाठी रडते तेव्हा आम्ही तिच्या पाठीशी उभ्या असतोच. काय होतंय मला मनाला काही केलं चैन पडत नाहीये. जणू कोणीतरी सतत हाक मारतंय मला. कोणीतरी संकटात आहे, पण कोण? काहीच काहीच कळत नाहीये मला. ए पोरा, रानमेवा हवाय का? नाही नको बाबा. का रे? एवढा का असावीस कशा पाहिजे दिसतोय? तेच तर माहिती नाही बाबा, पण मला सारखं वाटतंय की माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत काहीतरी विपरीत घडतंय. पण कुणासोबत घडतंय, कुठे घडतंय, काही काही कळत नाहीये. मन सारखं अस्वस्थ होतंय. क्षणभरही स्थिर बसवत नाहीये बाबा. अरे बाबा, मन संकेत देत असतं म्हणजे स्वामीच संकेत देत असतात रे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये बरं का पोरा. त्याचा पाठलाग करावा. तेच तर कळत नाही ना बाबा. म्हणजे संकेत कळतायत पण दिशा कळत नाहीये. कुणासोबत काय घडतंय, कुठे घडतंय काहीच कळत नाहीये. मग पाठलाग तरी कसा करावा ना? अरे ज्यानं संकेत दिलाय तोच उलगडा बी करतोय. पहिलं पाऊल मन टाकतंय आणि मग उरलेला रस्ता नियती धावते. म्हणजे माझी ही अस्वस्थता उगीच नाहीये तर. अरे बाबा, संकट आधी येत नाही, त्याची चाऊल आधी लागते. आणि ज्याला चाऊल लागते ना त्याच्यावर कर्तव्य सोपवलेलं असतं. बाजारात काय घ्यायला निघाल होता? स्वामींनी काही बिया आणायला सांगितलं बाजारातून. अरे बाबा, त्या बिया बाजारात नाही मिळणार. आदिवासी पाड्यावर जा, तिथं भेटतील. जा जा. बरं ठीक आहे बाबा. जा. त्या यशवंतला वाटतं डाव तो आखतोय, पण नियतीचा डाव त्याला दिसत नाही. त्याच्या प्रत्येक डावपेचा वरचं उत्तर आम्ही आधीच योजून ठेवलेलं आहे. अहंकाराला वाटतं तो इतरांना अडकवतोय, पण अनेकदा तो स्वतःच नियतीच्या जाळ्यात अडकलेला असतो. गौरी, गौरी उठ. डोळे उघड. गौरी उठ. तुम्ही स्वामी, धीर धरा. ओ स्वामी इथेच आहे. भक्ताला वाटतं तो एकटा आहे, पण भक्ताबरोबर स्वामी कायम असतात. आणि मला सुद्धा इथे स्वामींनीच पाठवलंय असं समजा ना. आई ग स्वामी. नाही, माझं डोकं खूप दुखतंय. मला असं वाटतंय जणू जणू माझ्या डोक्यात कुणीतरी हातोडीने घाव घालत. नाही नाही, मला सहन होत नाहीये. नाही नाही, मला सहन होत नाही. गौरी, असं करू नका. हो, स्वामी असताना घाबरताय कशाला? स्वामी, माझं डोकं. स्वामी, मगाशी माझ्या यमुनाचा चुडा वाढला आणि मग
मग अचानक मला हा त्रास सुरू व्हायला लागला. म्हणजे खरंच काहीतरी संकट येणार आहे. अहो संकट कधीच एकटं येत नाही, ते अनेक वाटांनी येतं. आणि माणूस जेव्हा गाफील असतो ना तेव्हाच नेमकं ते त्याला खिंडीत पकडतं. म्हणजे खरंच काहीतरी वाईट घडणार आहे का? वादळ दिसतं तेव्हा माणूस सावध होतो, पण खरं संकट ते असतं जे दिसत नाही. मुजरा सरदार, काम पत्ते झालंय. यमुनाचं अपहरण करून तिला शेतावरच्या घरात डांबून ठेवलंय. ठकाजी तिच्यावर लक्ष ठेवला, तिथेच थांबलाय. म्हटलं होतं ना, ही खेळी फसणार नाही. ज्याची चाल नियतीसारखी शांत असते त्याचा डाव कोणालाही दिसत नाही. मला माहित होतं, म्हणून आधीच लाडू आणून ठेवलेत. या यशवंतरावला जे हवं असतं ते तो मिळवतोच. प्रेमाने नाहीतर हिसकावून, नाहीतर हिसकावून, नाहीतर हिसकावून. पण सरदार आता पुढे काय करायचं? कधी कधी माणसाला हरवण्यासाठी त्याच्यावर तलवार उगारावी लागत नाही. त्याच्या आयुष्याचा पाया काढून घेतला तरी पुरेसं असतं. यमुना तिथे आणि गौरी इथे एकटी. दोघींनाही वाटतंय संकट वेगळं वेगळं आहे, पण खरं संकट अजून त्यांनी पाहिलंच नाहीये. म्हणजे सरदार? सगळं एकाच वेळी कळलं तर खेळात गंमत काय राहिली. एवढं लक्षात ठेवा, आज एका आईचं घर जाणार आणि एका मुलीचं आयुष्य, आणि दोघींनाही वाचवायला कुणीही पोचू शकणार नाही. एक अंगठा आणि सगळं माझं. हे वावटं तर थेट घराकडे सरकताय. नाही नाही. गौरीताई, मी आता बघितलं, मग ते खरं होतं. मला भास झाला होता. हे घ्या, आधी पाणी प्या थोडं. मनावर भीतीचा ताबा असला आणि संकटाची चाहूल लागली, हे असे भास होते. संकट? कसलं संकट? माझ्या यमुनाच्या बाबतीत काही आहे का? गौरीताई, जे आलेलंच नाहीये त्याची का काळजी करताय? आधीच तुम्हाला शारीरिक त्रास होतोय, त्यात आणखीन मनाला कशाला त्रास करून घेताय? पण मला असं का वाटतंय काहीतरी संकट येणार आहे? मला सारखं असं जाणवतंय की सगळ्याच बाजूने काहीतरी घडतंय. हे बघा, सगळ्यात आधी एक काम करा, तुम्ही वैद्यांकडे जाऊन या. नको, त्याची काही गरज नाही. काल जरा उन्हातान्हात फिरले ना, म्हणून त्रास होत असेल. गेल्या महिन्यात पण असाच त्रास झाला होता. मग जरा आराम केला आणि बरं वाटलं मला. हे असंच करता तुम्ही बायका, तब्येतीकडे दुर्लक्ष करता. वेदना सांगत असते काहीतरी बिनसलं आणि तुम्ही म्हणता उद्या बघू. आजचं दुर्लक्ष उद्याचा खूप मोठा त्रास बनू शकतो. आमचं आहे, आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. अहो, देह हे पण ईश्वरानं दिलेलं साधन आहे आणि त्याची काळजी घेणं ही पण सेवाच आहे. थोडा आराम करते. नाहीच वाटलं बरं तर मग जाईन मी वैद्यांकडे. पण एक सांगते, तुम्ही आज अगदी देवासारखे धावून आलात दादा. तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं माझं? अहो, ते तर आमचं कर्तव्यच आहे.
गरजू माणसाच्या मदतीला धावून जाणं ही पण माणुसकीच आहे. काळजी घ्या. माझी एक मैत्रीण आहे, ती ना महाराजांच्या दरबारात दासी म्हणून काम करते. मी तिच्याकडे जाते, बघू ना ती काही आपल्याला मदत करू शकते का. यमुना कशी नाही आली अजून? कुठे राहिली असेल ही मुलगी? पुढे आहे का बाहेर? दार उघडा ना. अहो दार उघडा, कुणी आहे का बाहेर? मी काय बिघडवलंय तुमचं? कुणीतरी वाचवा. ओ दादा दादा दार उघडा ना. अहो दार उघडा, कुणी आहे का? हिने किती आरडाओरडा केला ना तरी त्याचा काही उपयोग नाही. अरे गाव इथून किती दूर आहे माहितीये ना. हिचा आवाज कोणापर्यंत पोहोचणार सुद्धा नाही. आणि ही सगळी जमीन यशवंतरावांची. इथे कोणी फिरकत देखील नाही. पुढे आहे का बाहेर? किती उंच आहे हे? कशी उतरू मी आता? वाचवा, कोण आहे तिकडे? अरे ओरडून ओरडून घसा बसेल आणि मग बसेल शांत. बस. अहो वाचवा, कोण आहे तिकडे? स्वामी स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. यमुना,
तुझा आवाज जिथपर्यंत पोहोचायला हवा तिथपर्यंत पोहोचत नसला तरी तो आमच्यापर्यंत पोहोचतोय. आम्ही सगळं बघतोय. हे तुझे भोग आहेत, दुसरं कोणी भोगू शकणार नाही. तुला स्वतःलाच भोगावे लागतील. भोगा आणि भोगू द्या, जगा आणि जगू द्या. दुसऱ्याचं जगणं हिरावून घेणारा हे विसरतो की नियती त्याचा हिशोब करत असते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी इतरांना जगू देतो, कुणाचं वाईट करत नाही, सगळ्यांच्या भल्याचा विचार करतो, सगळ्यांच्या उपयोगी पडतो. तरी काही लोक माझं जगणं अवघड करतात. माझ्याच आयुष्यात इतक्या समस्या का स्वामी? इतकं दुःख का? अज्ञानी आहेस तू. नाही स्वामी, मी शिकलेलो आहे, व्यवहारी समजतो. तेच म्हणतोय, जगण्यासाठी लागणारं ज्ञान घेतलंस, कमावण्यासाठी लागणारही ज्ञान घेतलंस, पण आयुष्य समजण्यासाठी लागणारं ज्ञान अजून घेतलंच नाहीयेस. म्हणजे अरे ज्या माणसाला प्रत्येक गोष्ट अडचण वाटते त्या माणसाला आयुष्याचा अर्थच समजलेला नसतो. उठ. तिथे एक खड्डा खण. आता हे घे आणि त्या खड्ड्यात टाक आणि त्याच्यावर माती टाक. आता जा तिथनं पाणी घेऊन येईन तेही टाक. आता मला सांग, त्या बीजाला काय वाटलं असेल? त्याला वाटलं असेल की त्याला आता मातीत गाडलं, त्याचा आता शेवट झाला. हो, अगदी तसंच वाटलं असेल. पण मला एक सांग, हा खरंच त्याचा शेवट आहे की सुरुवात? बीजाला वाटतं मी संपलो, पण नाही, निसर्ग म्हणतो तुझा जन्म आत्ता सुरू झाला. माती खाली गाडलं जाणं हा बीजाचा अंत नसतो, तो त्याचा वृक्ष होण्याचा आरंभ असतो. तसंच आयुष्याचंही असतं. कधी संकट येतात, कधी अपमान होतो, कधी दुःख येतं. माणूस म्हणतो सगळं संपलं, पण परमेश्वर म्हणतो अरे आत्ता तर सुरुवात झाली आहे. प्रत्येक संकट हे शेवटचं दार नसतं, अनेकदा ते नव्या मार्गांचं प्रवेशद्वार असतं. म्हणजे दुःख आलं की घाबरायचं नाही? नाही, अरे कारण दुःख कायम राहत नाही आणि संकट कायम टिकत नाहीत. जे टिकतं ते त्यातून मिळालेलं शहाणपण. अरे संकट माणसाला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी येतं. म्हणूनच भक्तांनी संकटात कधी श्रद्धा सोडायची नसते. हो, कारण बियाणाला माती खालून वर आकाश दिसत नाही, पण ते श्रद्धेने वर येतं. यमुना, उगाच घाबरतेस तू. अगं अंधार दिसतोय म्हणून सूर्य मावळला असं समजू नकोस. कधी कधी मदत येत असते,
पण ती दिसायला थोडा वेळ लागतो. तर त्या दिवशी हो, हे तेच आहेत. अहो वाचवा. अहो अहो इकडे बघा ना. अहो 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 इकडे बघा ना. वाचवा. अरे किती वेळ ओरडते रे ही? दमून दमून गप्प बसेल. अरे बसू देत. या वाळवंटात तिचा आवाज कुणाच्या बापालाही ऐकू जाणार नाही. वाचवा. अहो करे काय झालं? अरे काय नाही, कसला तरी आवाज आला. आवाज? अरे काय होतंय? अरे काय नाही, कोणामुळे डोकं गरगरते. ठीक आहे, बस बस तू बस. हो स्वामी, आज कळालं मला की हा बीजाचा अंत नाही, इथं त्याची सुरुवात आहे. बीजेच्या जागी कुणी असलं तर त्याला वाटेल की संकट आलंय, सगळं संपलं, पण प्रत्यक्षात त्याचा प्रवास तेव्हाच सुरू होतो. अगदी बरोबर बोललास. अरे या बीजावर कितीही माती पडली तरी त्याला तो भार सहन करावा लागणार. तो बाजूला सारून चालणारच नाही, टाळूनही चालणार नाही. अरे आयुष्याचंही असंच असतं बाबांनो. कधी दुःखाचा भार, कधी अपमानाचा भार, कधी विरहाचा भार, तर कधी काळजीचा भार, पण हा माणसावर पडतोच. म्हणजे स्वामी संकट टाळता येत नाही? नाही, पण त्यातून घडता येतं. हे बीज मातीचा भार सहन करेल, अंधार सहन करेल, एकटेपणाही सहन करेल, आणि एक दिवस याच बीजाचा वृक्ष होईल, फुलेल, बहरेल, फळही देईल. अरे तुमच्याही आयुष्याचं असंच असतं बाबांनो. आज तुमच्या डोळ्यातले अश्रू उद्याच्या आनंदाचं सिंचन करत असतात. आजची वेदना उद्याची ताकद बनत असते. दुःख कधीच व्यर्थ जात नाही, ते माणसाला आतून मजबूत करत असतं. आणि हा भार सहन करत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही एकटे आहात, पण तसं नसतं. शेतकरी जसा बीजाला विसरत नाही तसंच आम्ही देखील आमच्या भक्तांना विसरत नाही. वेळोवेळी खत पाणी घालतच असतो, काळजी घेत असतो, लक्ष ठेवून असतो बाबांनो. देवा, म्हणूनच भक्तांनी संकटात श्रद्धा सोडायची नसते. अगदी बरोबर सुंदरे. भक्ताचं काम विश्वास ठेवणं आणि आमचं काम त्याला योग्य वेळेपर्यंत सांभाळणं. स्वामी, आज माझे डोळे उघडले. समस्या बदलली नाही, पण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्यात तुमच्यावर आलेलं संकट, दुःख, समस्या हा तुमच्यावर पडलेला भार असतो. तुमच्या उद्याच्या उद्धारासाठी तू काय, आमची गौरी काय, यमुना काय, सगळ्यांनाच हा नियम लागू होतो. फरक फक्त एवढाच आहे की संकट समोर आलं की माणूस इतका घाबरतो की त्याला त्यामागची कृपा दिसेनाशी होते. तसं आता आमच्या यमुनाच्याही लक्षात येत नाहीये.
हे बाई, ओरडून ओरडून दमली असशील ना, घसाही सुकला असेल, पाणी घे. स्वामी स्वामी, हा माणूस निघून जाण्याआधी त्यांना माझी खबर लागली पाहिजे. हीच संधी आहे. घे म्हणतो ना. आधी कैद करून ठेवायचं आणि मग वर उपकार केल्यासारखं बोलायचं. हो, सोडा ना मला. माझं कोणाशीच वैर नाहीये. आमचंही नाहीये, पण मालकांचा हुकूम पाळावा लागतो आणि तो मोडायची हिंमत नाही. आता न्याय होणारच.